आम्ही तुमच्यासमोर विज्ञान जागृती याबद्दल एक नाटक सादर करणार आहोत. काय झाले पोराला? 2 दिवसाखाली शेताकडे गेला होता. काय खाऊन गेलता? मटण. बर. सांग. नाही सांगणार. का नाही? कुठला आहेस? नाही. काय नाही? नाही सांगणार. थांब, तुला सांगावंच लागतंय. नाही. थांब, आमच्या देवीलाच बोलवतो. नको. थांब थांब, तुला असं कळत नाही. देवीलाच बोलवतो. नाही. थांब. स्वाहा. सांग, कोण आहेस तू? सांगणार. सांग, कुठला आहेस तू? नाही सांगणार. सांग, कुठला आहेस? नाही सांगणार. कुठला आहेस तू? 6वीच्या वर्गाकडला. काय पाहिजे तुला? 5 अंड्याच्या पोळ्या, लाल कलरची नवीन साडी, खायला पान, हिरव्या कलरच्या बांगड्या. हे सगळं तिकडे 6वीच्या वर्गाकडे नेऊन टाका. 2 दिवसात तुमचं पोरगं बरं होईल. बरोबर टीव्ही पण गुण आला पाहिजे बघा. ह्या लिंबाचं पाणी करून पोराला पाजा. 2 दिवसात गुण येईल. नाही गुण आला तर परत या. काय चाललंय हे? कशा पायी? मग डॉक्टर कडे न्या ना तुम्ही. डॉक्टर कडे एकदा नेऊन तरी बघा. तरी एकदा तुम्ही नेऊन बघा. बघू आपण काही 2 दिवसांनी फायदा होतो का नाही. काय झालं? बरं, आजार बरा झाला का नाही? अहो बाबा, त्या दिवशीपासून तर लयच व्हायला लागले. बर. तुम्हाला सांगितलेलं कळतच नाही. तुम्हाला म्हटलेलं मी दवाखान्यात न्या म्हणून. त्या दवाखान्यातल्या गोळ्यानं काय नाही होणार. माझ्या लिंबू पाण्यानेच तो बरा होईल. इतके दिवस काढला नाहीत, तिथून काहीच होत नसते. ह्याची ब्लड टेस्ट करावी लागेल.
रिपोर्ट आलेला आहे. ह्याचा HP कमी झालाय. मी गोळ्या लिहून देते, ते ह्याला देत जावा, ह्यानं बरा होईल लवकर. तुम्हाला जर तुमचं आरोग्य खराब असेल तर तुम्ही रोज सकाळी शेंगदाण्याचे लाडू, मोड आलेले धान्य खात जावा, जेणे तुम्हाला रक्ताचा त्रास होणार नाही. डॉक्टरच्या गोळ्यांनी प्रथमेश्वर आता खूप बदल झालेला आहे, तो नीट झालेला आहे. असल्या ढोंगी बाबावर, अंगात येणाऱ्या बाईंवर कधीही विश्वास ठेवू नये.